रब्बीचा हंगाम सुरू झाल्याने रानात चोहीकडे थोडी थोडी थंडी पसरायला सुरुवात झाली होती. हरभरा, गहू या पिकांना आपली डोकी अशीच वर काढली होती. गावखरच्या गव्हाच्या शेताला पाणी देण्यासाठी शेषरावानं तसं रोशनच्या कानावर टाकलं होतं. रोशन हा 25शी ओलांडलेला मुस्लिम तरुण. 2 वर्षापूर्वीच त्याचं लग्न झालेलं. घरात लहान मूल, छोटे बहनभाई, कुटुंबाची जबाबदारी याच्या खांद्यावर येऊन पडली. शेषरावच्या वावरात इमानी एतबारीक काम करणारी मुस्लिम कुटुंबाची ही दुसरी पिढी होती. मालक म्हणे अन मजुरी सुने या युक्तीप्रमाणे रोशन शेषरावच्या वावरात गव्हाच्या पिकाला पाणी देत होता. रात्रीचा 4-5चा सुमार झाला असावा. चंद्राचा पांढराशुभ्र प्रकाशाने पडल्याने दंडातून खळखळ वाहणारे पाणी काचावाणी चमकत होते. रोशनने थंडी वाजू नये म्हणून गळ्यातली मफलर कानाले घट्ट बांधली. दोन्ही पायजमेचे पायचे गुडघ्यापर्यंत खोचले. खांद्याला लटकवलेल्या रेडिओचा बोट हळूच घुमवलं. तोच मोहम्मद रफीचे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया गाणं लागत असताना आवाज मोठा केला. गाणं थोडंसंच वाजलं. थोड्याच वेळात सरसर करत रेडिओचा आवाज कमी होत बंद झाला. हट साला अपनी तो किस्मत ही खराब है असं म्हणत सेलची चार्जिंग उतरल्याने रोशनने रेडिओचे बटन बंद केलं. साला ये ड्राइवर लोगों की ज़िंदगी मस्त रहती, इनको शहर शहर घूमने को मिलता, अच्छा खाने को मिलता, अच्छे पैसे भी मिलते, अपनी जिंदगी तो साली बेकार है असा स्वतःशीच तो बडबडत होता. तेवढ्यात मोटारीचा आवाज बंद झाला. रोशनने विहिरीच्या काठावरील लाकडी खांबावर लटकलेल्या लाईटकडे पाहिलं. लाईट इजला होता. त्यांना खिशात ठेवलेल्या आपल्या दहेजमध्ये आलेल्या भल्या मोठ्या चाबीच्या घड्याळीत पाहिलं. आता 6 वाजत आले होते. लोडशेडिंगचा वेळ झाल्याने लाईट गेली होती. रोशन तसाच चिखल तुडवत विहिरीजवळ आला. प्लगमधून स्टार्टरच्या पिना उपसल्या. कानाली बांधलेली मफलर सोडली. तोवर बरंच उजेडलं होतं. विहिरीत खाली डोकावून पाहिलं. विहिरीत अजून भरपूर पाणी शिल्लक असल्याचं त्याला जाणवलं. त्यानं सगळं सामान आवरलं. पायजम्याचे पायचे खाली करत घराकडे निघून आला. दारातच रोशनचा अब्बा खोकलत तोंड धूत बसला होता. क्यों आज जल्दी आ गया? लाईन चली गई बा. अब खेत में रुक के क्या करूं? रोशन जीवावर आल्यागत म्हाताऱ्याशी बोलत दरवाजातून खाली मान करत घरात शिरला. एका भल्या मोठ्या बगुन्यात चुलीवर पाणी तापत होतं. बाजूलाच रोशनची बायको फरीदा एका छोट्या घमेल्यात गुळाचा चहा उकळत बसली होती. फरीदा कपबशीत चहा ओतत तिच्या मियाले सांगत होती, कल भाऊराव घर को आया बोलते, उसने बच्चों को कपड़े लाए, बीवी को साड़ी भी, अपनी सारी जिंदगी तो गरीबी में ही जारी. रोशन चहा पीत पीत किस्मत दोष देत बीवीच्या बाता चुपचाप ऐकत होता. भाऊराव आणि रोशन हे दोघे लहानपणी शाळकरी मित्र होते. रोशन घरच्या लहातीमुळे 8वीच्या वर्ष तो शिकू शकला नाही. भाऊराव मात्र मॅट्रिकपर्यंत शिकला. प्रयत्न करूनही एसटी ड्रायव्हर पदरी न पडल्याने ट्रक ड्रायव्हर झाला. गावात त्याची खूप इज्जत होती. लोक कमवता व्यक्ती म्हणून त्याच्याकडे आदराने बघत होते. एकदा बोलता बोलता भाऊराव अकोले को चल तेरे को गाडी सिखाता म्हणून बोलला होता. इकडं रोशन बिचारा किस्मतला दोष देत गरिबीमुळे परिवारात खेतीवाडीच्या कामात गुंतून गेला होता. पण त्याचं मन काही आता कामात लागत नव्हतं ना. संसारात 2.5 रुपये रोजंदारीवर काम करणारा रोशन 250 रुपये महिना असलेला ट्रक ड्रायव्हरच स्वप्न दिवसाढवळ्या उघड्या डोळ्यांनी बघत होता. शेवटी एक दिवस त्यानं आपल्या मनासारखं केलं. गुपचूप आपले समधे कपडे एका थैलीत भरले. घरातून बीवी बच्चे सोडून जाण्यासाठी चौकटीतून बाहेर त्याचे पैर उचलत नव्हते. पण घराचं 18विश्व दारिद्र्य त्याला सतावत होतं. रोजच्या किरकिरीमुळं तो कंटाळला होता. शेतात जातो असे म्हणून तो घराबाहेर पडला आणि थेट तालुक्याच्या ठिकाणी मेन रोडवर जाऊन पोहोचला. येथून त्याला अकोला गाठायचं होतं. जे दिसेल त्या आव्हानाला तो हात देत होता. थोड्या वेळानं त्यांना हात दिल्याने एक ट्रक समोर थांबला.
रॉक सरदारजी चालवत होता. त्यानं रोशनला पाहिलं आणि मोठ्या आवाजात बोलला, अरे किथे जाना है पुत्र? अकोला जाना है जी. ठीक है, आजा ऊपर. असं म्हणत रोशनला सरदारजीने ट्रकमध्ये घेतलं. तो मस्त मौजी होऊन पंजाबी गाणं म्हणत ट्रक चालवत होता. रोशन त्याच्याकडे बार बार कुतूहलाने पाहत होता. ते पाहून सरदारजीने स्वतःच बातचीतला सुरुवात केली. कहा की रहने वाले हो यही पास के गाव का हो जी. की नाम है पुत्र तेरा? जी रोशन पठाण. सरदारजीने रोशनला निरखून बघितलं. लगते तो नहीं हो, कोई गल नहीं. किस ले जा रहे हो? रोशन ट्रकच्या स्टेअरिंगकडे पाहत बोलला, ट्रक सीखने जा रहा हो. अच्छा, इससे पहले कोई गड्डी चलाई है तूने? हाँ जी, गांव में बैलगाड़ी चलाई है. अबे हो तेरी. सरदारजी खतखन हंसला. देख पुत्र, मैं आदमी कड़क हूँ पर दिल का नरम हूँ. रुक जा मेरे साथी, मैं सिखाऊंगा तुझे गड्डी चलाना. उत्साह बोला कर. थोड़े बहुत पैसे भी दिया करूँगा, बस छोटे मोठे काम किया कर. रोशन हळूच डोकं खाजवत सोच करत होता. भाऊराव जर भेटला नाही तर घर वापसी त्याला शक्य नव्हती. गाडी तर शिकायची होती. त्याने ठीक आहे म्हणत मान हलवली. एक दिवस जात होता. 2 महिने उलटून गेले होते. गावाकडे समदे रोशन अचानक निघून गेल्यामुळे परेशान झाले होते. एके दिवशी त्याने गावाकडे शेजारच्या सावकाराच्या घरी फोन लावून सर्व कहाणी सांगितली व लवकरच घरी येईल म्हणून निरोप द्यायला सांगितला. शेतात चिखल तोडवणारा रोशन आता शहरोशहरी फिरू लागला. कलकत्ता, हैदराबाद, गुजरात सारखी ठिकाणं त्याच्या डोळ्यात फिरू लागली. उत्साचे चड्डी बनियांपासून लुंगीपर्यंत कपडेही तो धुवू लागला. ट्रकची काचही स्वच्छ पुसू लागला. हर एक काम करून त्याने उत्साचा भरोसा जिंकला होता. ट्रक सुरू करणे, बंद करणे, थोडा समोर घेणे याचं गणित त्याला जमलं होतं. ट्रकच्या ड्रायव्हर सीटवर बसला वर त्याला जुनून येत असे. आता ड्रायव्हर म्हणून महिनाभरात तो तरबेज झाला होता. ट्रान्सपोर्टवर देखील त्याच्या कामाची तारीफ व्हायला लागली. ट्रान्सपोर्ट मालकाने नवीन ट्रक घेतल्याने आणि सरदारजीने शिफारस केल्याने रोशनला तिथेच ट्रक ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली. 300 रुपये पगारसोबत 50 रुपये भत्त्यावर तो ड्रायव्हरकी करायला लागला. 3 महिने उलटून गेल्यानं आता त्याला घर डोळ्यासमोर दिसत होतं. जालन्यावरून गोडाऊनमध्ये माल करून तो आता परत येत होता. त्याचा पहिला पगार झाला होता. तेथूनच त्याने बीवीसाठी साडी व मुलांसाठी कपडे पण खरेदी केले होते. एखाद्या ऑफिसर गत खुर्चीत बसावं तसं तो ट्रकच्या सीटवरील खुर्चीवर एटीत बसून ट्रक चालवत होता. गरिबी मुफलिसीच्या दुनियेतून त्याने बाहेर कदम टाकला होता. मेहनत मजुरीवरून त्याची आता दरमहा 300 रुपये कमाई सुरू झाली होती. आता त्याच्यासमोर बच्चों की पढाई लिखाईची स्वप्न डोळ्यासमोर झळकत होते. आता हीच त्याची खरी कमाई असणार असल्याचं त्याला जाणवत होतं. त्यानं डाव्या हाताने ट्रकमधील टेप रेकॉर्डरमध्ये कॅसेट टाकली. तोच मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, एक फ्रिक को धुवे में उडाता चला गया गाणं सुरू होताच त्यानं आवाज मोठा केला. आपला सूर वाढवत तो गाणं गात ट्रक चालवत होता. रोशनच्या जिंदगीचा सफर आता हायवेच्या रस्त्याने भरधाव घेत होता.